नमस्कार. आज आपण ठिबक सिंचन म्हणजेच ड्रिप इरिगेशनच्या खर्चाचं आणि बचतीचं नेमकं गणित काय आहे हे अगदी सोप्या शब्दांत समजून घेणार आहोत. शेतामध्ये ड्रिप इरिगेशन बसवण्याचा विचार मनात येतोय का? जर उत्तर हो असेल तर हा आढावा अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. म्हणजे नक्की खर्च किती येतो, फायदे काय होतात आणि त्यातून खरंच किती पैसे वाचतात, या सगळ्याचं संपूर्ण गणित आज आपण मांडणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया फायद्यांपासून, कारण इथेच कमी खर्चाचं आणि जास्त नफ्याचं सगळं रहस्य दडलेलं आहे. सगळ्यात पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा तो म्हणजे पाण्याची बचत. ड्रिप सिंचन वापरल्यामुळे ना पारंपरिक पद्धतींच्या तुलनेत तब्बल 40 ते 60% पाणी वाचतं. विचार करा, आजकाल जिथे पाण्याचा थेंब न थेंब महत्वाचा आहे तिथे एवढी बचत म्हणजे किती मोठी गोष्ट झाली, नाही का? आणि गंमत म्हणजे कमी पाण्यात जास्त उत्पन्न. हो, हे खरं आहे. ड्रिपमुळे पिकाच्या उत्पादनात थेट 20 ते 30% वाढ होते. म्हणजे कमी पाण्यात जास्त माल आणि साहजिकच जास्त नफा. पण फायदे फक्त एवढेच नाहीत. पाण्याची बचत तर होतेच, पण त्यासोबतच खत थेट झाडाच्या मुळांपर्यंत जातं. म्हणजे खताचा अपव्यय टळतो. उत्पादन तर वाढतंच, पण तणांची वाढही कमी होते. त्यामुळे मजुरीचा खर्च वाचतो. आणि हो, पंप कमी वेळ चालतो, त्यामुळे विजेच्या बिलातही घट होते. आणि या सगळ्याचा शेवट एकाच ठिकाणी होतो, म्हणजेच खर्च कमी आणि नफा जास्त. हेच तर ठिबक सिंचनाचं मूळ उद्दिष्ट आहे. ठीक आहे, फायदे तर खूपच छान आहेत, पण मग यात गुंतवणूक किती करावी लागते, म्हणजे खरा खर्च येतो तरी किती? चला ते पाहूया. बरं, तर हा आहे एक अंदाजित खर्च. भाजीपाला पिकांसाठी बघितलं तर एकरी साधारण 35,000 ते 60,000 रुपये खर्च येऊ शकतो. आणि जर फळबाग असेल तर हाच खर्च 60,000पासून 1,00,000पर्यंत पण जाऊ शकतो. हो, सुरुवातीला ही रक्कम थोडी मोठी वाटू शकते, पण थांबा, इथे खूप चांगली गोष्ट आहे. या खर्चावर सरकारी अनुदान म्हणजेच सबसिडी मिळते. आणि या सबसिडीमुळे हा जो काही खर्च आहे तो जवळजवळ अर्धा होऊ शकतो. त्यामुळे ही गुंतवणूक करणं खूप सोपं होऊन जातं. चला आता हे सगळं एका ठोस उदाहरणाने समजून घेऊ. टोमॅटोच्या पिकाचं गणित बघूया, म्हणजे लगेच लक्षात येईल. हे बघा, फक्त पाणी आणि खताच्या बचतीचा जरी विचार केला तरी एका टोमॅटोच्या हंगामात एकरी निव्वळ 15,000 ते 20,000 रुपयांची बचत होऊ शकते. याचा अर्थ सुरुवातीला जो काही खर्च झालाय तो काही हंगामातच वसूल होतो. तर आता ड्रिप बसवायचा निर्णय जवळपास पक्का झाला असेल. पण थांबा, खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. या 3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे पाण्याच्या स्रोतानुसार योग्य फिल्टर सिस्टम निवडा. दुसरा, चांगल्या दर्जाचे उत्तम क्वालिटीचे पाईप्स घ्या जे जास्त काळ टिकतील. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं बसवण्याआधी एखाद्या तज्ञाचा सल्ला नक्की घ्या. तर असा आहे हा सगळा ड्रिप सिंचनाच्या खर्चाचा आणि फायद्याचा हिशोब. आता एक विचार नक्की करायला हवा. ज्यांच्या शेतात ड्रिप आहे त्यांचा अनुभव कसा आहे आणि ज्यांना बसवायचा आहे त्यांना या माहितीचा किती फायदा होईल यावर नक्कीच विचार करायला हवा.